नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्या सोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांची 18 जुलैला सद्बुद्धी यात्रा। कागलमध्ये जुने घर कोसळले, महिलेचा मृत्यू, 14 वर्षीय मुलगा बचावला। राज्यातील पावसाचा जोर ओसरला, मान्सून पुन्हा सक्रिय। पिंपरी चिंचवडमध्ये कचरा डेपो बफर झोन नियमाविरोधात वाद। 10 जुलैनंतर महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता। टेक क्षेत्रातील नोकर कपातीचा फटका, 6 महिन्यात 1.19 लाख नोकऱ्या गेल्या। मिरज मार्ग धावणाऱ्या 4 रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द। पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरचे संघाच्या कामगिरीवर मोठे वक्तव्य। जुनी पेन्शन व टीईटी सक्ती रद्दासाठी 3047 शाळांतील शिक्षकांचे आंदोलन। कोयना धरणातील साठा 50 टीएमसीवर, सांगलीकरांना दिलासा। जलजीवन मिशन मधील निकृष्ट कामाप्रकरणी 6 अभियंते निलंबित। फक्त 270 रुपयात एसी चेअर कारने दुधवा नॅशनल पार्क सफर। B2 नोंद हटवण्याचा मार्ग मोकळा, 9000 कुटुंबांना मालकी हक्क। अतिवृष्टीच्या मुद्द्यावर विधानसभेत जोरदार खडागंजी। महाबळेश्वर मध्ये पुण्यातील पर्यटकाची हत्या, 4 ताब्यात। विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे राज्यव्यापी आंदोलन तीव्र। 60 वर्ष पूर्ण होताच वृद्धापकाळ पेन्शन आपोआप सुरू होणार। भिलारमध्ये पुन्हा भूस्खलन, घरे व शेती धोक्यात। डीसीसी निवडणुकीची तयारी सुरू, ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये मतदानाची शक्यता। पावसाशी संबंधित घटनेत राज्यात आतापर्यंत 63 जणांचा मृत्यू। उजनी धरण निम्मे भरले, 2 मार्ग मोठ्या पाण्याच्या विसर्गात। शिरूरमध्ये टीईटी सक्ती व BLO कामाविरोधात शिक्षकांचे धरणे आंदोलन। वेलकन्नी भाविकांचे रेल्वेकडे पर्यायी व्यवस्थेसाठी ठिय्या आंदोलन। पुणे सोलापूर महामार्गावरील बेकायदा खोदकामाप्रकरणी गुन्हा दाखल। पुण्यात ऑनलाईन मटका रॅकेटवर पोलिसांची कार्यवाही, मुख्य सूत्रधारासह 2 गुन्हा। सध्या इतकाच, बघत रहा लोकतंत्र मिरर।